नमस्कार, मी वृषाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर बाहेर चालू आहे पाऊस आणि माझ्या मुलांना खायची आहे बटाट्याची भजी. तर चला मग भजी करायला घेऊ. त्यासाठी 4 कांदे मी बारीक कापून घेतले, थोडा ओवा, जिरं, चवीपुरतं मीठ, हिंग, कोथिंबीर, गोडलिंबाचा पाला, बारीक चिरलेली मिरची आणि हे बटाट्याचे काप कापून घेतले. हे आपण गरम पाण्यातून काढून घेणार आहोत म्हणजे भजी छान होतील. त्यानंतर एका बाउलमध्ये 2 मोठ्या चमच्यांनी बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेऊ म्हणजे भज्यांनी पोटाला त्रास पण नाही होणार आणि भजी खुसखुशीत पण होतील. त्यानंतर यामध्ये बाकी जिन्नस ॲड करू. ओवा, जिरं, हिंग, थोडं हळद, मीठ, थोडं तिखट, मिरची, गोडलिंबाचा पाला, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट. त्याच्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि भज्याचं जे बेसन आहे पीठ ते छान भिजवून घेऊ. पीठ भिजवल्यानंतर त्यामध्ये थोडा खाण्याचा सोडा घालायचा आहे. त्याच्यानंतर त्या मिश्रणात 2 चमचे गरम तेल टाकून घेऊ म्हणजे भजी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील. त्याच्यानंतर बेसन छान मिक्स करून घेऊ. बाहेर मस्त पाऊस चालू आहे. मग काय पावसाळ्यात भजी करायला घेऊया. बघा थोडे मी कापडावर काढून घेतले बटाट्याचे काप म्हणजे सुकून छान भजी होतील. पालक आणि मिरची. तर पहिले कांद्याची भजी काढून घेऊया. त्यासाठी कढईत गरम तेल करून त्यामध्ये भजी टाकून घेऊ. मी हातानेच टाकते, मला ते सोयीस्कर वाटतं. तुम्ही चमच्याने सुद्धा टाकू शकता. दरवेळेला पावसाळा आला की ही भजी तर सगळ्यांकडेच बनतात. त्याच्याशिवाय पावसाळ्याला सुरुवात कशी होणार. मग त्यामध्ये कांद्याची भजी, बटाटा भजी, पालक भजी, मिरची भजी. भजी छान शिजली, काढून घेऊ. आता मिरचीची भजी काढून घेऊया. त्यासाठी मी मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतली होती आणि मिरचीचे 2 काप केले होते. त्यानंतर पालकची भजीसुद्धा काढून घेऊया. मध्ये थोडं फिरून घेतलं की भजी आतून बाहेरून छान शिजतील. ही भजी पण परातीमध्ये काढून घेऊ. आता सगळ्यात महत्त्वाचं मुलांच्या आवडीची बटाट्याची भजी काढून घेऊया. तर त्यासाठी जे काप तयार करून घेतले होते ते या पिठामध्ये बुडवून आपल्याला कढईत टाकायचे आहे आणि हे थोडे उकळत्या पाण्यातून काढल्यामुळे जास्त शिजायला पण वेळ लागत नाही. नाहीतर आतमध्ये थोडा कच्चेपणा राहू शकतो. त्यामुळे गरम पाण्यातून एक उकळी जर काढून घेतली तर लवकर शिजतात आणि आपला वेळही वाचतो. नाहीतर भजी जर आतमध्ये बटाट्याची भजी जर आतमधून शिजू द्यायची असेल तर बाहेरून लालसर होते आणि आतून बटाटा कच्चाच राहतो. त्याच्यामुळे थोडी गरम पाण्यातून काढली तर लवकर शिजतात. 1 ते 2 वेळा छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूनी छान शिजले.
भज्यांना छान गोल्डन ब्राऊन रंग आला की आपली भजी शिजली. तर ती पण परातीमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे मोठ्यांना आवडीची पालक आणि मिरचीची भजी आणि मुलांना आणि लहान्यांना आवडीची बटाटा भजी तयार आहे. अशा प्रकारे सगळी भजी काढून घेऊ. मोठ्यांना मिरचीची भजी आणि लहान्यांना बटाट्याची भजी. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.